पण काकांचं ते विजन होतं की इतक्या लवकर त्यांनी ओळखलं की नाही नुसते चांगले क्रिकेटर नाही आहेत तर लिडरशिप क्वालिटीज पण या ते खेळाडूकडे कसं आहेत. त्यांनी ओळखलं मला अजूनही कळत नाही. म्हणजे समाव मला अजूनही त्याचा विचार पडतो की काय म्हणजे त्या माणसाकडे काय असू शकेल. म्हणजे आज आचरेकर सरांकडे बघितलं की एखादा खेळाडू हा क्रिकेट खेळायला पाहिजे, हा पुढे खेळू शकेल, हा कदाचित भारतासाठी खेळेल, जे काय ते विजन आपण म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ उद्या आपण जर विचार केला की दिलीप वेंगसरकरकडे एक विजन आहे की जसं त्यांनी विराट कोहली किंवा टॅप केले प्लेअर टॅप केले प्लेयर्स असं, तसं काकाकडे हा एक हे होतं, नॅक होती किंवा त्यांच्याकडे काहीतरी वेगळी शक्ती असं मी म्हणेन की ते पिक करणं. आणि कारण 19 वर्ष मला काही बघितलंच नाही त्यांनी क्रिकेट खेळताना. अच्छा, म्हणजे तसं बघितलं तर कॉलेजमध्ये खेळून मी मोफतलाल जॉईन केली होती. मी त्यांच्याकडे केवढा स्पॅन होता तो जज करण्याचा. कदाचित बॉडी लँग्वेज असेल. म्हणजे आज मला पण असं वाटतं की एखाद्या प्लेअर बद्दल बॉडी लँग्वेज बघितल्यानंतर त्याचा कॅरेक्टर कळतं, त्याचा ॲटिट्यूड कळतं, त्याचा बिहेवियर कळतं, त्याचं बोलणं कम्युनिकेशन स्किल काय, त्याची ग्रास्पिंग ॲबिलिटी किती आहे, यु नो. या सगळ्या गोष्टीचा तुम्ही जर विचार केला ना तर तुम्हाला कळतं की हा माणूस किंवा हा प्लेअर काय करू शकेल. प्लस पॉईंट काय. करेक्ट. की आपण म्हणतो ना की मला आठवतं की खुदा काका आम्हाला बॅटिंग करताना म्हणजे मफतलालमध्ये विचारायचं तो आज ओपन करायचे. तर आम्ही कशात तयार असायचो की ओपन, हा ओपन चालेल. म्हणजे ना करसन घावरी टाकतोय की करसन घावरी फास्टेस्ट आणि म्हणजे सगळ्यांना माहिती आहे त्यांचा बाउन्सर वगैरे, पण तरी पण ओपन नाही केले तरी खेळायचं असं. पण आज काही खेळाडू तुम्हाला दिसतात की ड्रेसिंग रूम मध्ये बघितलं की तू नेक्स्ट आहे तर ते थोडेसे त्यांच्या चेहऱ्यावर असं. तर हे जे ओळखण्याची जी नॅक आहे ना ती मला वाटते परत काकांकडनं आलेली आहे. यु नो, ती सगळी एखाद्याला मोटिवेट करण्याचं किंवा एखाद्याकडनं चांगलं बेस्ट काढून घेण्याचं हे काकाकडनं आलेलं आहे.